हा दिव्य संदेश देणारे व हे जग सुखी व्हावे व आपलं हिंदुस्थान हे राष्ट्र, आपला हा भारत देश सर्व राष्ट्रांच्या पुढे प्रगतीपथावर जावा असा महान संकल्प देणारे जीवनविद्येचे शिल्पकार माझे सद्गुरू श्री वामनराव पै यांना मी वंदन करतो। आणि आज हा जो कार्यक्रम ज्या आपल्या गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्ट व संदीप नाईक प्रतिष्ठान यांच्या वतीने हा जो कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे ते आदरणीय श्री गणेश नाईक साहेब, डॉक्टर संजीव नाईक साहेब, संदीप नाईक साहेब आणि ही जी सर्व नाईक कुटुंबीय यांना पण मी इथे विनम्र अभिवादन करून, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित सर्व शाळा कॉलेजचे सर्व जे प्रिन्सिपल्स आहेत, प्राचार्य आहेत, शिक्षक आहेत आणि विद्यार्थी, तुम्हा सर्वांना माझा नमस्कार। आजचा जो विषय म्हणजे तुमच्या लक्षात आलंच असेल की आपण विद्यार्थ्यांच्या अनुषंगाने आपण या ठिकाणी पाहणार आहोत। म्हणजे याच्यामध्ये फक्त विद्यार्थी नाही पण विद्यार्थी आले, पालक आले, शिक्षक आले, सर्वजण या सर्वांच्या दृष्टिकोनातून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हा जो सिद्धांत सद्गुरू वामनराव पै यांनी दिलेला आहे या प्रिझममधून आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर थोडंसं म्हणजे प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये आपण करूया। म्हणजे आता या ठिकाणी प्रश्न उत्तर म्हणजे तुम्हाला काही तिथे मोठ्याने द्यायची गरज नाही आहे, पण मनातल्या मनात तरी तुम्ही या प्रश्नांची उत्तरं द्या। तेव्हा आपण सुरुवात करूया। आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय वाटते आपल्याला? मनातल्या मनात उत्तर द्या। विविध उत्तर असण्याची शक्यता आहे, ज्ञान, शिक्षण, आई वडील, चारित्र्य, सगळं आपल्या जीवनात जर काय महत्त्वाचं असेल ना तर ते म्हणजे आपलं हे शरीर। हे शरीर जर वजा केलं तर काही शिल्लक राहत नाही। म्हणून ह्युमन बॉडी इज अ लिव्हिंग आयडल ऑफ गॉड, वंडर ऑफ वंडर्स अँड किंग ऑफ मिरॅकल्स। म्हणजे परमेश्वराची चालती बोलती जिवंत मूर्ती, सर्व आश्चर्यांचा आश्चर्य आणि सर्व चमत्कारांचा राजा म्हणजे आपलं हे शरीर आहे। आता त्याची उदाहरणं कारण आपल्याला नाही म्हटलं तरी एक साधारण अर्धा तास आहे, तर तेव्हा आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या जरा भरभर पाहायच्या आहेत, कळलं की नाही? किंबहुना या शरीराबद्दल असं म्हटलेलं आहे की शरीर साक्षात परमेश्वर, मी म्हटलं ना परमेश्वर आणि वंडर ऑफ वंडर, किंग ऑफ मिरॅकल्स। आणि या बाबतीत सद्गुरूंनी हा ग्रंथच लिहिला आहे, शरीर साक्षात परमेश्वर। आता या ठिकाणी विक्रीसाठी वगैरे उपलब्ध नाही आहे, पण जाणीवपूर्वक दाखवण्याचं कारण का असं की तुम्ही तो ऑनलाईन किंवा जेव्हा केव्हा तुम्हाला संधी मिळेल तेव्हा तो तुम्ही पाहू शकता। आणि या लेक्चरचं जे एकंदरीत सगळं जे मार्गदर्शन तुम्हाला जे मिळणार आहे ते या अनुषंगानेच असणार आहे। म्हणजे ओरिजिनल जे आहे ते तुम्ही नंतर ते ऍक्सेस करू शकता। असो, तर शरीर साक्षात परमेश्वर हा इथे ग्रंथ लिहिला आहे आणि खाली लिहिलेलं आहे सैतान सुद्धा, कळलं की नाही? त्याचप्रमाणे आपलं हे शरीर आहे, हे शरीर एक कम्प्युटर आहे, कम्प्युटर, बट इट इज अ डिवाइन अँड मिरॅक्युलस कॉम्प्युटर। दिव्य आणि चमत्कारी कम्प्युटरला डेटा फिडिंग करतो तसं उत्तर मिळतं। इव्हन आर्टिफिशियल इंटेलिजन्स जरी असलं तर जो डेटा उपलब्ध आहे त्याच्यातून ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला उत्तर देत आहे, कळलं की नाही? तर लक्षात घ्या, कम्प्युटरला डेटा फिडिंग करतो ते उत्तर देतं, बरोबर फिडिंग बरोबर उत्तर, चुकीचं फिडिंग चुकीचं उत्तर। तसं हे सुद्धा कम्प्युटर आहे आपलं हे शरीर, बट डिवाइन अँड मिरॅक्युलस। पण आता ह्याला फिडिंग काय करणार बघा, योग्य फिडिंग, सकस आहार, शुद्ध पाणी, व्यायाम, उत्तर काय मिळणार? उत्तम आरोग्य। काय फिडिंग करायचं नाही, काय फिडिंग करायचं नाही, जरा मनातल्या मनात उत्तर द्या। मी तुम्हाला मनोरंजनातून सांगतो काय फिडिंग करायचं नाही। अरे मटका नको, गुटखा नको, नको जुगार, दारू नको, माडी नको, नको सिगार। मटका नको, गुटखा नको, नको जुगार, दारू नको, माडी नको, नको सिगार। याची जो उपासना हीच उपासना, याची जो उपासना हीच उपासना। मूर्तिमंत परमेश्वर साक्षात हे शरीर, साक्षात हे शरीर। आलं लक्षात? काय फिडिंग करायचं तर त्याच्यावर परत भाषण द्यायची गरज नाही, कारण आपल्याला माहिती आहे त्या सिगरेटवरतीच काळा झालेला फुफ्फुस आणि त्या तंबाखूच्या पाकिटवरती सडलेले गाल, ह्या सगळ्या गोष्टी आहेत। पण या ठिकाणी हा विषय जो छेडण्याचा म्हणूया, कारण काय? त्याचं कारण असं की हे का करतात लोक, व्यसन का करतात किंवा कशी सुरुवात होते, कळलं की नाही? आता या ठिकाणी विद्यार्थी आहेत, लक्षात आलं की नाही? तर त्या दृष्टिकोनातून आणि सर्वांच्याच दृष्टिकोनातून हे लक्षात घेण्यासारखं आहे, कशी सुरुवात होते। ही जी सुरुवात होते ती बरेच लोक म्हणतात टेन्शनने वगैरे असं सगळं, ते टेन्शन नाही, याची जी सुरुवात होते खरी ना ती संगतीने, कळलं की नाही? संगतीने। म्हणजे कोणतरी म्हणतो चल रे काय नाही तू नुसता बस, चकना खा, मी घेतो, कळलं की नाही? नंतर हळूहळू म्हणतात तू घे घेऊन बघ, पैसे मी देतो, कळलं की नाही? पैसे मी देतो, हा। आणि असं मध्ये सुरुवात होते।
लक्षात आलं की नाही? म्हणून इन शॉर्ट सांगायचं झालं तर असं की संगती फार निर्णायक आहे. सत्याचा साक्षात्कार घडवून आणण्याचे किंवा पूर्ण सत्यानाश करण्याचे सामर्थ्य संगतीत आहे. म्हणून संगत धरण्यात माणसाने सदैव सावध असले पाहिजे. म्हणजे संगती फार महत्वाची. आता जरा पुढे जाऊया. आता बघा, तुम्ही सर्व विद्यार्थी आहात, म्हणजे मॅक्सिमम विद्यार्थी. आता याच्यामध्ये शिक्षक पालक वगैरे सगळे आहेतच, कळलं की नाही? खरं बघायला गेलं ना, आपण सर्वच विद्यार्थी आहोत. अहो, शिक्षण या शब्दाचा सद्गुरू वामनराव पैंनी अर्थ दिलेला आहे. म्हणजे व्याख्या केली आहे काय शिक्षणाची, की ज्ञान संपादन करण्यासाठी केलेले प्रयत्न म्हणजे शिक्षण. परंतु शिक्षण हा शब्द काय? शिक्षण म्हणजे क्षणाक्षणाला शिकणे म्हणजे शिक्षण. सतत शिकतच राहायचं असतं, कळलं की नाही? म्हणून खरे शहाणे कोण? जे इतरांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. इतरांच्या अनुभवावरून ना, इतरांच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे. आणि कोणाच्याच अनुभवावरून शिकत नाहीत ते पेडगावचे शहाणे, कळलं की नाही? तर शहाणे खरे शहाणे इतरांच्या अनुभवावरून शिकणं हे महत्वाचं आहे, कळलं की नाही? तर या ठिकाणी लक्षात घ्या की विद्यार्थी या नात्याने आपलं कर्तव्य काय? अभ्यास. बघा, लक्षात घ्या. खरं बघायला गेलं तर आज या ठिकाणी विद्यार्थी जे आहेत त्यांचा गुणगौरव म्हणजे हे सगळे अभ्यास करणारेच विद्यार्थी आहेत. असं जरी असलं तरी सुद्धा सतत काय ना काय आपल्या ज्ञानामध्ये भर पडत राहिली पाहिजे, नाही का? कळलं की नाही? तर विद्यार्थी या नात्याने आपण काय केला पाहिजे? अभ्यास. आता लक्षात घ्या, पुढे अभ्यास कशासाठी करायचा? अभ्यास कशासाठी करायचा याचा कधी विचार केलाय का? बरं, प्रश्न विचारूया. अभ्यास करायचा तो मार्क मिळवण्यासाठी का ज्ञान मिळवण्यासाठी? हा, ज्ञान मिळवण्यासाठी. जेव्हा तुम्ही अभ्यास करताना मार्क आपोआप येतात. मार्क जातात कुठे? कळलं की नाही? कारण जी क्रमिक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ज्ञान आहे आणि ते संपादन केलं पाहिजे. आणि जेव्हा ज्ञान मिळवण्यासाठी तुम्ही अभ्यास करताना तेव्हा परीक्षेला जाताना तुमचं ॲटिट्यूड कसं असतं माहिती आहे? आस्क मी एनी क्वेश्चन अँड आय विल आन्सर. कळलं की नाही? नाहीतर हा प्रश्न येईल का, तो प्रश्न येईल का? लक्षात आलं की नाही? तर हे लक्षात ठेवा. सो बघा, अभ्यास करायचा तो ज्ञान मिळवण्यासाठी. मग हे ज्ञान तरी मिळवायचं ते कशासाठी? बघा, ज्ञान तरी मिळवायचं ते कशासाठी याचा विचार केला कधी? ज्ञान मिळवायचं ते, आता आम्ही नोकरी, म्हणजे आता रिटायर्ड आहे पण आम्ही नोकरी करत होतो किंवा काही मंडळी करतायत आणि पैसे कमवतो ना. तर पैसे कमवतो, काय करतो आम्ही? ते असे थप्पी लावून ठेवतो का? आम्ही काय करतो? ते पैसे खर्च करतो. तसं ज्ञान जे मिळवायचं ना ते उपयोगात आणण्यासाठी, कळलं की नाही? उपयोगात आणण्यासाठी. कोणाच्या उपयोगात आणण्यासाठी? समाजाच्या पर्यायाने राष्ट्राच्या. पण एकाच वाक्यात जर सद्गुरूचं वचन जर सांगायचं झालं तर असं म्हणतात ते की अभ्यास करायचा तो ज्ञान मिळवण्यासाठी आणि ज्ञान मिळवायचं ते राष्ट्रासाठी, देशासाठी. कळलं की नाही? कारण देशातले विविध लोक काम करतात म्हणून आपलं जीवन चाललेलं आहे. ते तुकाराम महाराजांचं एक वचन आहे, चाले शरीर कोणाची या सत्ते, कोण बोलविते हरिविन, देखवी ऐकावी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, राहिली अनंता मग कोठे, तुका म्हणे विठो भरला सबाई, तया काय उन्हे चराचरी, असं म्हटलंय. वृक्षाची पान त्याच्या सत्तेने हलते, पत्ता आपला पत्ता हलू शकत नाही जर विविध लोक जे आहेत त्यांनी काम नाही केलं तर. म्हणून सगळ्यांची आपल्यावरती ऋण आहे. म्हणून राष्ट्र, कळलं की नाही? म्हणून राष्ट्र ही एक बोट आणि ह्या राष्ट्ररूपी बोटीमध्ये आपण सर्व जाती धर्माचे लोक प्रवासी आहोत. बोट जर बुडाली ना तर बोट बुडताना म्हणणार नाही तू अमक्या जातीचा ना तू बुड, मी अधिकारी मी नाही बुडणार, तू अमक्या धर्माचा तू बुडशील. बोट बुडाली सगळे बुडाले. लक्षात आलं की नाही? बोट तरली तर सगळे तरले. म्हणून शेवटी शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं ते कशासाठी? बघा, शाळा कॉलेजमध्ये जाऊन शिक्षण घ्यायचं ते कशासाठी? त्या संदर्भात सद्गुरू सांगतात की बघा, आपले राष्ट्र, नीट आहे, आपले राष्ट्र हे श्रीमंत, बलवान आणि सामर्थ्य संपन्न होऊन जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठीच विद्यार्थ्याने शाळा कॉलेजमध्ये जाऊन विविध क्षेत्रात ज्ञान संपादन केले पाहिजे. बघा, आता ज्ञान संपादन का करायचं? का शाळा कॉलेजमध्ये जायचं? राष्ट्र श्रीमंत. आता धट्टीकट्टी गरिबी असं म्हटलेलं आहे, चुकीचं नाही आहे, ते बरोबर आहे. पण गरिबी तसा बघायला तर हा शाप आहे, कळलं की नाही? कारण राष्ट्र श्रीमंत तर आपण श्रीमंत. लक्षात आलं की नाही? म्हणून राष्ट्र श्रीमंत आणि पुढे काय? बलवान आणि सामर्थ्य संपन्न. आता बलवान आणि सामर्थ्य संपन्न कशाला? दुसऱ्यांना त्रास द्यायला नाही, जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठीच.
कळलं की नाही? म्हणजे या राष्ट्राची मानसिकता आहे बघा. आपले अब्दुल कलाम, डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी म्हणायचे की काय म्हणायचे, हा आपला देश आहे ना, ह्याने कोणावर घाला घातलेला नाही, कोणावर अत्याचार केलेला नाही. हा जर देश सामर्थ्य संपन्न झाला तर तो जगाचं हित साधेल. आणि त्या पद्धतीने बघा त्यांनी विचार केले आणि तशा पद्धतीने त्यांनी विचार करून कार्य करून क्षेपणास्त्र पुरुष आपण त्यांना म्हणतो. एवढंच नाही, पुढे भारतरत्न आणि देशाचे राष्ट्राध्यक्ष सुद्धा ते झाले आणि शेवटच्या क्षणापर्यंत ते सुद्धा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते. कळलं की नाही? म्हणजे विद्यार्थ्याने शाळा कॉलेजमधून जाऊन ज्ञान मिळवायचं, ते हे राष्ट्र श्रीमंत, बलवान आणि सामर्थ्य संपन्न करून जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठी. म्हणजे हे एक ध्येय झालं आणि फार उंच असं ध्येय आहे. कळलं की नाही? असो, आता आपण जरा आणखीन पुढे जाऊया. तो म्हणजे असं की बरेचसे विद्यार्थी जे आहेत आणि एक करिअरच्या दृष्टिकोनातून त्यांचा विचार असतो. कळलं की नाही? मग करिअर करायचं तर करिअर कशात करायचं? म्हणजे आता ते सुरुवात झालेलं आहे. म्हणजे आता 10वी नंतर 11वी 12वी ग्रॅज्युएशन, मग नंतर विविध कोर्सेस, स्पेशलायझेशन, ह्या सगळ्या गोष्टी. आणि या दरम्यान तो एक विचार पालकांच्या मनामध्ये विचार असतो, विद्यार्थ्यांच्या मनामध्ये विचार असतो की करिअरचं कसं काय बुवा, हे करिअर निवडायचं कसं? कळलं की नाही? तर सगळे सांगतात की करिअर निवडायचं ते आपल्या आवडीप्रमाणे, करिअर निवडायचं ते आवडीप्रमाणे. तर आता आवडीचा संबंध काय आहे, हे बरोबर आहे का? बरोबर आहे. कळलं की नाही? कसं? कारण आपल्या ठिकाणी जी आवड आहे ना, ते आपल्या ठिकाणी असणारं जे स्वरूप जे आहे ना, कळलं की नाही, त्याचं ते व्यक्त रूप आहे. आपल्या ठिकाणी जो स्वानंद आहे, त्या स्वानंदाचं व्यक्त रूप म्हणजे आवड आहे. बघा ना, लक्षात घ्या. आता हे जरा थोडंसं आध्यात्मिक जरी असलं तरी काय म्हणतोय हे तुमच्या लक्षात येईल. आपल्या ठिकाणी असणारा जो आपला स्वानंद म्हणजे जो आपल्याच ठिकाणी, त्याचं व्यक्त रूप म्हणजे आवड. आता आपल्या ठिकाणी असणारा जो स्वानंद आहे ना, तो भक्तीच्या भाषेत त्यालाच देव म्हणतात. कळलं की नाही? म्हणजे आपल्या ठिकाणी जी आवड आहे ती आपल्याला देवाने दाखवलेली दिशा आहे. कळलं की नाही? देवाने दाखवलेली दिशा असं म्हटलेलं आहे ना भगवद्गीतेमध्ये. कळलं की नाही? की हृदयेषर्जुन तिष्ठती. कळलं की नाही? सर्वांच्या हृदयामध्ये तिथे भगवान आहे. कळलं की नाही? सगळ्यांच्या हृदयामध्ये. आता ती भक्तीची भाषा झाली. कळलं की नाही? भक्तीची भाषा झाली. परंतु या ठिकाणी म्हणजे सायंटिफिकली बघायला गेलं तर ज्याला आपण म्हणतो, तर इथे शक्ती आहे आपल्या ठिकाणी, चैतन्य शक्ती सर्वांच्या हृदयामध्ये. ती चैतन्य शक्ती ती आहे. आणि म्हणून जेव्हा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार असं सद्गुरू म्हणतात, तर तूच म्हणजे काय? मग एका बाजूने कसं तू म्हणजे आपण, कळलं की नाही, आपण स्वतः, पण दुसऱ्या बाजूने तूच म्हणजे काय? तूच म्हणजे तत्वम असी, ते तत्व तू आहेस. कळलं की नाही? ते जे ईश्वरी तत्व ते तुझ्या ठिकाणी आहे, म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणून हे करिअर निवडत असताना ही एक गोष्ट, आवड ही महत्वाची आहे आणि ती मात्र आपल्याला त्या देवाने दाखवलेली दिशा. पण आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवायचं की आपल्या ठिकाणी जे तत्व जे आहे हे ते दिव्य असल्यामुळे तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जाण्याचा प्रयत्न कराल तिथे तुम्हाला पुढे जाण्याचं सामर्थ्य प्राप्त होईल आणि तिथे तुम्ही टॉपला जाऊ शकाल. कारण ते जे तत्व आहे ते ईश्वरी तत्व आहे ना. कळलं की नाही? म्हणजे धरून चालूया. कधी कधी काय होतं की आपल्याला काही कारणास्तव एक वेगळा मार्ग निवडावा लागतो, वेगळ्या दृष्टिकोनातून कार्य करावं लागतं. कळलं की नाही? वेगळ्या फॅकल्टीमध्ये जावं लागतं. लक्षात आलं की नाही? तरी सुद्धा ते तत्व आपल्या ठिकाणी असल्या कारणाने आपण त्याच्यामध्ये सुद्धा प्रगती साधू शकतो. आता या ठिकाणी एक पालकांच्या दृष्टिकोनातून थोडंसं, काही पालक आहेत तर त्यांच्या दृष्टिकोनातून सद्गुरूंचं जे मार्गदर्शन ते थोडंसं आपण या ठिकाणी पाहण्याचा प्रयत्न करू. ते म्हणजे असं की सद्गुरू सांगतात, पालकाने ज्या आपल्या विद्यार्थ्यांना एक उच्च ध्येय दिलं पाहिजे. कळलं की नाही? दुसरी गोष्ट काय, त्यांना गोडी लावली पाहिजे. गोडी कसली? अभ्यासाची. आता ती गोडी कशी लावणं हे पुढे जरा आपण पाहू. कळलं की नाही? हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे काय की पालकाने त्यांचा ना कधी म्हणजे कोणासमोर अवमान करता कामा नये. पण त्या अवमानापेक्षा आणखीन एक गोष्ट घडते, कधी कधी कंपॅरिझन करतात. म्हणजे घरातल्याच भावंडांशी, तो बघ कसा, ही बघ कशी, तू बघ असा, किंवा इतरांशी. प्रत्येक जण वेगळा आहे, लक्षात ठेवा. प्रत्येक जण वेगळा आहे. कळलं की नाही? आणि तो निसर्ग नियमाप्रमाणे, कारण प्रत्येक जणाचं बघा, तुम्ही जर पाहिलं
तर प्रत्येकजण दिसायला वेगळा, प्रत्येकाचा आवाज वेगळा, प्रत्येकाची उंची वेगळी, प्रत्येकाची आवड वेगळी. लक्षात आलं की नाही? हे सगळं वेगळं आहे. म्हणजे ते निसर्ग नियमानुसार आहे. कळलं की नाही? म्हणजे प्रत्येकजण वेगळा हा असणारच आणि तो त्याच्या त्याच्या आवडीप्रमाणे तो पुढे जाणार आहे. म्हणून हे मात्र कधी करू नये. त्याचप्रमाणे आपल्या पाल्यांना मित्राप्रमाणे वागवावं. आता तुम्ही म्हणा मित्राप्रमाणे वागवावं, मग शिस्त कधी लावायची? शिस्त जी लावायची आहे ना ती 8 वर्षापर्यंत. 8 वर्षापर्यंत. हा, लोक काय करतात की 8 वर्षापर्यंत लाड करतात, म्हणजे त्या दरम्यान, आणि त्याच्यानंतर मग शिस्त लावायला बघतात. तर जे काय सवयी वगैरे जे संस्कार करायचे आहेत ते 8 वर्षापर्यंत, किंबहुना खरं बघायला तर आधीपासून त्याची सुरुवात झाली पाहिजे. कळलं की नाही? म्हणजे आपल्या शास्त्रानुसार गर्भापासून, म्हणजे ते आता मगाशीच कुठे शिवचरित्राची थोडीशी चर्चा चालली होती सरांबरोबर, तर तिथे आहे ना, म्हणजे ते गीत आपण ऐकतो, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तलवारीशी लगीन लागल जडली येडी प्रीत, लाख संकट झेलून घेईल अशी पहाडी छाती, देवदेश अण धर्मापायी प्राण घेतल हाती, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. ते महत्वाचं, आईच्या गर्भात उमगली झुंजाराची रीत, तिथे संस्कार. म्हणून शिवाजी महाराजांच्या बाबतीत सांगतात बघा की जिजाबाईंना जेव्हा डोहाळे लागले होते तेव्हा डोहाळे, एरवी डोहाळे लोकांना काय लागतात की मेवा मिठाई खायचं, आंबट खायचं, नौका विहार, उद्यान विहार. यांना डोहाळे जे लागले होते ते असे, त्यांना वाटायचं सैनिकी पोशाख करावा. बघा, सैनिकी पोशाख करावा, सगळी शस्त्र धारण करावी, घोड्यावरती स्वार व्हावं आणि गड्यांची रपेट करावी. एवढंच नाही, पुढे त्यांना वाटायचं, काय वाटायचं बघा, सोन्याच्या तख्तावर बसावं. बघा, डोहाळे काय, सोन्याच्या तख्तावर बसावं, पांढरं शुभ्र छत्रवर धारण करावं आणि दान धर्म करावा. कळलं की नाही? दान धर्म करावा. अहो, त्यांनी जो तिकडे विचार जो धरला ना, ते शिवाजी महाराज बघा बसले 32 मन सोन्याच्या तख्तावर. कळलं की नाही? आणि त्यांचा राज्याभिषेक झाला आणि त्यांनी ते केलं. म्हणजे काय की जो विचार त्या गर्भापासून, म्हणून आमचे उस्ताद अल्ला रखा आणि झाकीर हुसेन असं म्हणतात, अल्ला रखा तबलजी नाही का, ते जेव्हा प्रॅक्टिस करायचे तर तेव्हा झाकीर हुसेन गर्भात असताना तो संस्कार त्यांच्यावर होत होता. आणि नंतर लक्षात घ्या, झाकीर हुसेन हे सगळ्यात कमी वयामध्ये उस्ताद झालेले आहेत. म्हणजे गर्भात संस्कार होतो तो असा, किंबहुना त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे ना तीच त्या याच्यात आहे. कळलं की नाही? तर हे जे संस्कार हे अगदी लहानपणापासून झाले पाहिजे. कळलं की नाही? आणि मग नंतर त्यांना मित्रासारखं वागवलं पाहिजे. कळलं? तर अशा पद्धतीने ह्या सगळ्या ज्या गोष्टी ज्या आहेत, म्हणजे आपण जेव्हा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणतो, ते सगळ्या गोष्टी ह्या आपल्या हातात आहे. कळलं की नाही? ह्या ज्या सगळ्या गोष्टी ह्या आपल्या हातात आहे. परत अपयश याच्याबद्दल सुद्धा बोलूया, कारण आता ज्यांना यश आलेलं आहे ते विद्यार्थी इथे आलेले आहेत, पण कधी कधी अपयश सुद्धा येऊ शकतं. तर या अपयशाच्या संदर्भात सद्गुरूंचा एक अमृततुषार आहे, बोधवचन. ते असं आहे की शंकराने विष पचविले म्हणून त्याला महादेव म्हणतात. शंकराने विष पचविले म्हणून त्याला महादेव म्हणतात. त्याचप्रमाणे अपयशाचे विष पचवून जो यशाच्या शिखराकडे झेप घेतो त्याला महापुरुष असं म्हणतात. कळलं की नाही? म्हणजे बघा, सगळे आपले महापुरुष, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असो, APJ अब्दुल कलाम असो, कळलं की नाही, किंवा छत्रपती शिवाजी महाराज असो, ह्यांना काय अपयश नाही आलं? आलं, पण ते खचून गेले नाही. आणि आपल्यापेक्षा कितीतरी मोठं अपयश आलं त्यांना, लक्षात आलं नाही, पण त्या अपयशाच्या माथ्यावर त्यांनी पाय दिला. कळलं की नाही? आणि यशाच्या शिखराकडे झेप घेतली. म्हणून अपयशाने खचून जाणं काय गरज नाही. मग आता ही उदाहरणं सांगितली, त्याचं कारण काय, आपलं काहीच नाही त्यामुळे. एका ठिकाणी इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे, आय वॉज क्राईंग फॉर अ पेअर ऑफ शूज अंटिल आय सॉ अ मॅन विथ नो लेग्स. मी म्हणतो अरे माझ्याकडे बूट नाही, बूट नाही. पुढे जाऊन बघितलं तर एक मनुष्य त्याच्याकडे पायच नाही. लक्षात आलं की नाही? ओके, असं. आता या ठिकाणी थोडंसं आपण विद्यार्थी आहेत तर त्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून थोडंसं पाहूया. ओके, आता अभ्यास म्हणजे काय, अभ्यास करणं म्हणजे काय, एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा करणे म्हणजे अभ्यास. आता या संदर्भात एक अभ्यासाच्या 1 किंवा 2 पद्धती आपण या ठिकाणी पाहू. पहिली जी पद्धत आहे त्याला म्हणतात 3R फॉर्म्युला. आता तुम्ही याच्यामध्ये यश संपादन केलेलं आहे, मग निश्चितपणे तुम्ही त्याची अंमलबजावणी केलेली आहे. तुमच्यासाठी हे रिव्हिजन. कळलं की नाही? 3R फॉर्म्युला, इंग्रजीतला R. हा, पहिला R काय असेल सांगा बघू? रीड. पहिला R काय? रीड. रीड अगेन अँड अगेन. रीड अगेन अँड अगेन. ओके, सो पहिला R रीड. दुसरा R काय?
रिमेंबर म्हणजे वाचलेले लक्षात ठेवणे, वाचलेले लक्षात ठेवणे. बरेच मुलं काय करतात, वाचतात, लक्षात ठेवतात आणि म्हणतात आमचा अभ्यास झाला. हा खरा अभ्यास नाही. म्हणून तिसरा आर काय माहिती आहे, रिप्रोड्यूस. रिप्रोड्यूस म्हणजे लक्षात ठेवलेले लिहून काढणे. ओके, हा आहे 3R फॉर्म्युला. हे जे मी सांगतोय ते सद्गुरू वामनराव पैंनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, ते पुस्तक इथे नाही आहे, त्याच्यामध्ये ह्या पद्धती सांगितल्या आहेत, त्याच्यातली ही एक पद्धत आहे. असं आता आणखीन एक पद्धत, कारण आता तुम्ही तुमचं वर्ष सुरुवात झालेलं आहे आणि हे तुमच्यासाठीच नाही, तुम्ही इतरांना सुद्धा सांगाल ना, कळलं की नाही. तर ती जी पद्धत आहे ती अशी आहे, त्याला म्हणतात 3 टाइम्स रिव्हिजन. 3 टाइम्स रिव्हिजन म्हणजे काय आहे की तुम्ही काय करायचं, वर्गात जे तुम्हाला शिकवलं जाणार आहे ते धडे, आज जे शिकवलं जाणार ते अगोदरच्या दिवशी ते धडे नीट वाचून यायचं वर्गामध्ये. वर्गात आल्याच्या नंतर तुम्ही लक्षपूर्वक ऐकायचं. बघा, लक्ष, जीवाचं कान करून ऐकणं म्हणतात ना, अशा पद्धतीने ऐकायचं. आणि तिसरी गोष्ट, परत तुम्ही घरी जाल ना आज त्यावेळेला, म्हणजे शाळेत शिकून ज्या दिवशी, तेव्हा जेवढं जे काय शिकवलेलं आहे तुम्हाला ते तुम्ही पुन्हा ते धडे वाचून काढायचं. किती वेळा रिव्हिजन झाली, 3 वेळा. आणि लक्षात घ्या, तुम्ही वाचून आल्यामुळे ना, हे फार महत्त्वाचं आहे. किती जणांनी तुम्ही केलं असेल नसेल मला माहिती नाही, पण ही अंमलबजावणी तुमच्या शाळेमध्ये तुम्ही करा. कळलं की नाही, की अगोदरच आपण जे धडे शिकवले जाणार आहे ते अगोदर वाचून यायचं. आता अगोदर वाचून आल्यामुळे वर्गामध्ये जेव्हा आपण ऐकतो, कळलं की नाही, तेव्हा ते आपल्याला समजायला लागतं. आणि एखादी गोष्ट समजायला लागली ना, मग त्याच्यामध्ये आवड निर्माण होते. ओके. आता आणखीन एक मुद्दा तो म्हणजे असा की तुम्ही म्हणणार, सर आम्हाला ना म्हणजे अभ्यासात अशी गोडी वाटली पाहिजे, अभ्यासामध्ये आमचं मन प्रसन्न झालं पाहिजे, कळलं की नाही, याच्यासाठी काहीतरी युक्ती सांगा अभ्यासामध्ये मन प्रसन्न राहण्यासाठी. तर अभ्यासामध्ये मन प्रसन्न राहण्यासाठी एकच गोष्ट लक्षात ठेवायची की सद्गुरू वामनराव पैंचं एक वाक्य मी तुम्हाला सांगतो आणि मग त्याचं मी एक्सप्लेनेशन देतो. ते असं म्हणतात की ज्ञानाचे महत्त्व लक्षात घेऊन ते संपादन करण्याच्या हेतूने जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा अभ्यासात गोडी लागते. आणि अभ्यासात गोडी लागली की मन प्रसन्न आपोआप. म्हणजे लक्षात घ्या, जी क्रमिक पुस्तकं आहेत त्याच्यामध्ये ज्ञान आहे, ते मला संपादन करायचं आहे. आणि हे मी ज्ञान जर संपादन केलं, ते पुढे माझ्या भवितव्यामध्ये माझा उत्कर्ष त्याच्यामुळे होणार आहे, माझ्या कुटुंबाचा उत्कर्ष होणार आहे. कळलं की नाही. ही जरा एकदा धारणा झाली की आपल्याला अभ्यासात गोडी लागते. आणि गोडी लागली की मन प्रसन्न आपोआप. मी सांगतो, कठीण गोष्टी आहेत ना, म्हणजे कष्टाच्या, तिकडे मन ना आपलं प्रसन्न असतं. मग उदाहरणच सांगतो, क्रिकेटचा खेळ. आता क्रिकेटच्या खेळामध्ये तो बॉलर बॉलिंग टाकतो, कळलं की नाही. बॅट्समॅन असा जो फटका मारतो, कालच आपण जिंकलेला होत नाही का, कळलं की नाही. तर बॅट्समॅन जो फटका मारतो तर फिल्डर पकडता तो पडतो, कळलं की नाही. पडतो पण पहिला तो उठतो. लक्षात घ्या, आपण जेव्हा हे असं मैदान खेळतो ना, आपण खेळतो तेव्हाची गोष्ट मी सांगतोय. तर तो फिल्डर उठतो आणि काय करतो, पहिला बॉल विकेट किपरला देणार, मग स्वतःला झाडणार आणि पुन्हा त्या उन्हामध्ये फिल्डिंगसाठी तैनात. ओके. आता तो बॉलर आहे ना, तो बॉलिंग करून ना त्याची हवा गेलेली आहे, तरी तो काय म्हणतो, आणि अगला ओव्हर मॅच घालून का, मग ह्याला फटकावलाय तरी काय म्हणतो, महिला बॅट्समॅन आहे ना, बॅटिंग करून त्याला लागलेली आहे ताण, पण पाणी प्यायला जात नाही का, कारण इकडे रमलाय. आता बघा, मी क्रिकेट सांगितलं, आता अभ्यास. लक्षात घ्या, असं कधी झालंय का की अभ्यास करता करता कोणतरी पडलं, अभ्यास करता करता लागलं, अभ्यास करता करता घाम आला, आणि अभ्यास करता करता जर तहान लागली, तर आपण काय करतो, आपण जातो आणि आपण पाणी घेतो आणि पाणी पितो. कळलं की नाही. आता गंमत जाऊ द्या, आता इथे महत्वाचा प्रश्न लक्षात घ्या. माझ्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यांनी एका स्वरात द्यायचा. नीट आहे का प्रश्न. मला सांगा की खेळायला कष्ट जास्त आहे का अभ्यास करायला कष्ट जास्त आहे. कोण बोलला अभ्यास. ठीक आहे. बघा, लागतं कुठे, घाम कुठे येतो, दमतो कुठे, खेळताना. आणि खेळायला कष्ट जास्त आहे, अभ्यास करायला कष्ट नाहीये, तरी आपलं मन कुठे रमतं, कुठे. आश्चर्य आहे की नाही. याचा कधी विचार केला, यार असं का. अभ्यास म्हणतं तर नाही, अभ्यासाचा कंटाळा आला आणि खेळण्यात रमतं, ऊन बिन सगळं लागलेलं, असं का होतं. त्याचं कारण नीट आहे का बघा. का माहिती आहे, ह्याचा विचार कधी केलाय का बघा. त्याचं कारण असं
की खेळ आहे ना खेळ, खेळ आहे ना खेळ, हा आपण स्वतःहून स्वीकारलेला असतो हां, आणि अभ्यास आपल्यावरती लादलेला असतो नाही का. शिक्षक सांगतात अभ्यास करा हां, मग नंतर घरी गेलात की तुमचे पालक सांगतात अभ्यास करा, आणि आमच्यासारखे येतात ते पण सांगतात अभ्यास करा. कळे कोण असं म्हणतं ए खेळतं की नाही, असं कधी पण म्हणतं. हा, याचा अर्थ असा की ज्या दिवशी तुम्ही, हे महत्वाचं, ज्या दिवशी तुम्ही अभ्यास स्वतःहून स्वीकाराल ना त्या दिवशी तुम्ही जिंकलं. मग स्वतःहून कधी स्वीकाराल? जेव्हा तुमच्या मनाची पक्की धारणा होईल की हा अभ्यास केल्याने माझं भलं होणार आहे, हा अभ्यास केल्याने माझ्या कुटुंबाचं मी भलं करणार आहे, आणि हा अभ्यास केल्याने माझ्या देशाचं मी हित साधणार आहे. ही एकदा तुमची धारणा झाली की बघा तुम्हाला अभ्यास गोडी लागते की नाही, कळलं की नाही. सो हे एक थोडक्यात या ठिकाणी तुम्हाला सांगितलं आहे. नाव फायनल लास्ट. आता तुम्हाला सगळ्यांना असं मोठं व्हावं असं वाटतं का? वाटतं ना. कसे व्हाल? बरोबर आहे, अभ्यास करू, पण नुसता अभ्यास करून नाही, त्याच्यासाठी आपलं जीवन कशामुळे चाललंय हे कळलं पाहिजे. तुम्हाला यशस्वी व्हावं असं वाटतं का? डू यू वॉन्ट टू बी सक्सेसफुल इन लाईफ? येस ऑब्विसली, बट देन व्हॉट इज सक्सेसफुल लाईफ? याचा विचार केला? यशस्वी जीवन म्हणजे काय? बघा, यशस्वी हे सगळ्यांसाठीच, म्हणजे पालकांपासून सगळ्यांनी लक्षात ठेवायचं की यशस्वी, या पुस्तकात तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, सुरुवातीलाच त्या ठिकाणी ते सांगतात यशस्वी जीवन व्याख्या असं सांगतात की स्वतः सुखी होऊन, हे महत्वाचं, स्वतः सुखी होऊन ज्यांनी इतरांना सुखी करण्याचे अविरत प्रयत्न केले ते खऱ्या अर्थाने जगले आणि त्यांच्या जीवनाला यशस्वी जीवन असं म्हणतात. कळलं ना. बघा, मग स्वतः सुखी व्हायचं नाही, मी सेवा करणार, ते काही लोक और असतात ते करतील, पण स्वतः सुखी व्हायचं आणि इतरांना सुखी करायचं. तुकाराम म्हणाले ना, आपण जेवणी जेववी लोका, लक्षात आलं की नाही. स्वतः सुखी व्हायचं आणि इतरांना यथाशक्ती जे काय आपल्याकडे आहे त्या माध्यमातून सुखी करण्याचा प्रयत्न करायचा. किंबहुना जे आपण काम करतो ना ते काम जरी प्रामाणिकपणे केलं तरी त्याच्यातून सुद्धा आपण इतरांना सुखी करत असतो. कळलं की नाही. म्हणून स्वतः सुखी होऊन ज्यांनी इतरांना सुखी करण्याचे अविरत प्रयत्न केले ते खऱ्या अर्थाने जगले आणि त्यांच्या जीवनाला यशस्वी जीवन असं म्हणतात. कळलं की नाही. सो हे पहिलं यशस्वी जीवनाची व्याख्या लक्षात ठेवा. म्हणजे याचा अर्थ गाडी नको, बंगला नको, मोटर नको, कळलं की नाही, असं नाही आहे. ते पाहिजे म्हणून आपण म्हटलं ना आपलं राष्ट्र श्रीमंत म्हटलंय ना, श्रीमंत म्हटलंय. कळलं की नाही. पण यशस्वी जीवन आणि त्याची गफलत करायची नाही. कळलं की नाही. यशस्वी जीवन हे ओके असो. तर आता तुम्हाला जर समजा मोठं व्हायचं असेल, काहीतरी बनायचं असेल तर कसं व्हाल? तर बरोबर आहे, तुम्ही म्हणाला अभ्यास करून, पण त्याच्यासोबत हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपलं जे जीवन आहे हे कशामुळे चाललेलं आहे. एक लक्षात ठेवायचं, आपलं जीवन चाललेलं आहे ते निसर्गाच्या नियमामुळे, आणि हे निसर्ग नियम सर्वांना लागू. मग ते कुठल्याही जातीचे, धर्माचे, पंथाचे, संप्रदायाचे, सगळ्यांना निसर्ग नियम लागू. कळलं की नाही. निसर्ग नियम लागू. आणि हे निसर्ग नियम कोणते? अनेक आहे, अनेक. त्याच्यापैकी एक दोन सांगतो. पहिला नियम आहे तो आहे ॲक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट. न्यूटन्स थर्ड लॉ ऑफ मोशन. ॲक्च्युअली इट इज अ लॉ ऑफ नेचर विच इज बॉरोड बाय फिजिक्स. कळलं की नाही. म्हणजे तुम्ही क्रिया केली की प्रतिक्रिया होणार. लक्षात आलं की नाही. प्रतिक्रिया होणार. कळलं की नाही. मी एखाद्याला अरे म्हटलं तो काय म्हणणार? लक्षात आलं. आणि नमस्कार केला तर तो नमस्कार कर. मी सिम्पल वेने सांगतोय. मग चेंडू जर घेतला आणि भिंतीवरती आदळला तिथेच पडतो काय? त्याच वेगाने तो आपल्याकडे परत येतो. म्हणून क्रिया तशी प्रतिक्रिया हे लक्षात ठेवा. तुम्ही इतरांना, आणि जर क्रिया जर सूक्ष्म असेल तर आणखीन त्याचं मल्टिप्लाइड मॅग्निफाईड आहे प्रतिक्रिया. म्हणून तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता बूमरँग होऊन तुमच्याकडे परत येईल. हा निसर्गाचा अटळ नियम लक्षात ठेवून जीवन जगण्यात खरे शहाणपण आहे. ओके. आता दुसरा नियम काय माहिती आहे? ॲज यू थिंक सो यू बिकम. म्हणजे काय? जसा विचार तसा जीवनाला आकार. बघा, विचार कोणाचा? जसा विचार तसा जीवनाला आकार. विचार कोणाचा? तुमचा. म्हणून तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे जे आपण विचार करतो तसं जीवन घडतं. आणि हा निसर्गाचा नियम. तर सर परत निसर्ग नियम का सांगताय? और निसर्गाचा नियम सांगतो काय? याचं महत्व काय? की एखादा लाल बुंद निखारा आहे आणि त्या निखाऱ्यावरती तुम्ही हात ठेवला, काय होणार? भाजणार. मी हात ठेवला, काय होणार?
नक्की? नाही जाऊ दे ना जरा. आणि आणखीन कोणी पंतप्रधानांनी जरी ठेवला तरी बाजार. मग निसर्ग नियम सगळ्याला लागू, कळलं की नाही? सगळ्यांना लागू. ओके, तसाच हा नियम आहे. जसा विचार तसा जीवनाला आकार, कळलं की नाही? हे समजण्यासाठी एक पटकन एक गोष्ट सांगतो आणि मग नंतर तुम्हाला कळेल मला काय सांगायचं. बहुतेक तुम्हाला ती माहिती असेल. जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष पहिले, त्यांची गोष्ट. शाळेमध्ये होते शिपाई. शिपायांना अनेक कामं, त्याच्यापैकी एक काम काय की तास संपला की बेल वाजवतात शिपाई, टन टन टन, म्हणजे तास संपला, कळलं की नाही? पण हे जॉर्ज वॉशिंग्टन काहीतरी गमतीने काहीतरी तिथे गुणगुणायचे, कळलं की नाही? काय करायचे, असे बेल वाजवायचे आणि गमतीने काय म्हणायचे, टन टन टन, अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. आहे शिपाई, म्हणतो काय, प्रेसिडेंट वॉशिंग्टन, गमतीने. आता शिपाईना नंतर जेव्हा काम वगैरे नसतं ते कुठेतरी जाऊन बसतात, तिथे बसून ह्याचं चालू, तिथे बसून आता गुणगुणतोय, टन टन टन, अमेरिकेचा प्रेसिडेंट वॉशिंग्टन. तंद्री लागायची, ही इज टू गोइंग टू अ ट्रान्स. लक्षात आलं की नाही? त्याचा परिणाम असा झाला, त्याच्या जीवनात अशा काय घटना घडत गेल्या, खरोखर अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष झाला. आता जॉर्ज वॉशिंग्टन अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष का झाला? कारण निसर्गाचा नियम, ॲज यू थिंक सो यू बिकम. निखाऱ्यावर हात चुकून जरी पडला ना तरी भाजणार, कारण त्यांनी तसा विचार केला. पण एक नुसता टणटण केला नाही, त्यांनी गळ्याने प्रयत्न पण केला आहे. आपल्याला माहिती आहे जॉर्ज वॉशिंग्टन, थॉमस जेफरसन, त्यांनी दोघांनी मिळून अमेरिकन वॉर ऑफ इंडिपेंडन्स तो लढा वगैरे दिलेला आहे. पण काही लोक प्रयत्न करतात पण विचार दळबदरी असतात. माझं कसं होईल, काय पुढे करिअरला चान्स आहे काय, कळलं की नाही? असं सगळं म्हणजे अभ्यास करतात पण हे असे विचार निगेटिव्ह, कळलं की नाही? हे नकारार्थक विचार. म्हणून ही गोष्ट का सांगितली की जसा विचार तसं जीवनाला. कारण जॉर्ज वॉशिंग्टनचा फक्त का की आपण आता या ठिकाणी आहोत, सर्वजण वेगवेगळी परिस्थिती आहे. कोणाचं घर लहान आहे, मोठं आहे, घरची परिस्थिती काय आहे माहिती नाही आहे, लक्षात आलं की नाही? काय सिच्युएशन घरात आहे, कळलं की नाही? हे माहिती नाही आहे. पण एक लक्षात ठेवा, काही परिस्थिती असो, विचार मात्र तुमचे, कळलं की नाही? विचार हा चैतन्य शक्तीचा आविष्कार असून तो जीवनाला आकार देणारा कुशल कुंभार आहे, कळलं की नाही? हा जो विचार, हा आपला विचार. कोणी आपली परिस्थिती आणि आपण कोणीही असू, कोणी असं म्हणू शकत नाही हे मोठे विचार करायचे नाही असं कोणी आपल्याला सांगू शकत नाही. कारण विचार आपले आहेत आणि आपण ठरवायचं. परिस्थिती आपल्या हातात नाही आहे, परिस्थिती बदलू शकत नाही, पण मनस्थिती जर बदलली तर परिस्थिती बदलेल. म्हणून चेंज युअर थॉट्स अँड चेंज युअर डेस्टिनी. विचार बदला, नशीब बदलेल, कळलं की नाही? म्हणून आता तुम्ही म्हणणार मग आता आम्ही काय करायचं, सगळ्यांनी, कळलं की नाही? आम्ही कोणते विचार करायचे ते तुम्ही ठरवा ना, कोणते विचार करायचे आणि कसे करायचे ते. कारण तुझा आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, ते तुम्हाला ठाऊक आहे. मगाशी ते करिअरबद्दल सुद्धा सांगितलं आणि सगळंच सांगितलं. ते आता तुम्हाला इंडिव्हिज्युअली तुम्हाला माहिती आहे काय करायचं आहे. तू म्हणणार सर नाही त्यातल्या त्यात तरी काहीतरी सांगा आता, मग आम्ही काय विचार करायचा, कळलं की नाही? तर तो काय विचार करायचा हे सांगण्यापूर्वी मी आता या ठिकाणी एक प्रश्न विचारतो. तो असा की तुम्हाला काय वाटतं की माणसाची सगळ्यात मोठी समस्या काय? मनातल्या मनात उत्तर द्या. सगळ्यात मोठी समस्या माणसाची, सगळ्यात मोठी समस्या बघा. कोणतरी म्हणेल भ्रष्टाचार, अनाचार, अत्याचार, निरक्षरता, गरिबी, आतंकवाद, असं दहशतवाद, हे जे काय आहे ते, प्रदूषण, असं वाटण्याची शक्यता आहे. डेल कार्नेगी म्हणून एक होऊन गेले, ते काय म्हणतात ते बघा. सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्याला काय वाटतो आणि ते काय म्हणतात बघा. ते असं म्हणतात, द बिगेस्ट प्रॉब्लेम, इन फॅक्ट the only problem man has to deal with is choosing the right thoughts. If he can do this, he will be on the high road to solving all his problems. म्हणजे सगळ्यात मोठी समस्या काय आहे, किंबहुना तीच एकमेव समस्या आहे माणसाची. ती काय? योग्य विचार निवडणे, चूजिंग द राईट थॉट्स. ही जर समस्या सोडवली ना सगळ्या समस्या सुटतील असं ते म्हणतात. मग तुम्ही म्हणणार मग आता आम्ही चूजिंग द राईट थॉट्स, मग काय चूज करायचं? म्हणून आता त्या जे तुम्हाला परिचित आहे त्या विश्वप्रार्थनेवर मी येतो. सद्गुरू श्री वामनराव पै यांची विश्वप्रार्थना आहे ना, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात अखंड राहू दे. ही विश्वप्रार्थना तुम्ही म्हणू शकता, कळलं की नाही? कधी? रिकामपणी आता विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी अभ्यास सोडून नाही, किंवा सांगायचं तर वेन एव्हर यू आर मेंटली फ्री. आता हे ईश्वराच्या ऐवजी तिथे ज्या देवाचं नाव तुम्हाला आवडतं ना त्या देवाचं नाव घ्या, कळलं की नाही? आणि म्हणा. कारण याच्यामध्ये काय आहे, इट इज अ गोल्ड माइन ऑफ गोल्डन थॉट्स.
नियम आहे ना, ॲज यू थिंक सो यू बिकम. तसं याच्यामध्ये सोन्यासारख्या विचारांनी भरलेली सोन्याची खाण म्हणजे ही विश्वप्रार्थना. आणि ही विश्वप्रार्थना रिकामपणे, ओके, रिकामपणे, अभ्यास सोडून नाही. लक्षात आलं की नाही? अभ्यास सोडून नाही. जेव्हा रिकामपण मिळेल त्यावेळेला कधी कधी थोडंसं जरा बराच वेळ अभ्यास केल्याच्या नंतर थोडं जरा उठावं असं वाटतं, मग त्यावेळेला म्हणा, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, असं म्हणा. कळलं की नाही? किंवा ह्याच्यात आणखीन एक सद्गुरू सांगतात, ते म्हणजे असं की ते म्हणतात ही प्रार्थना रात्री झोपताना म्हणा. काय म्हणतात? रात्री झोपताना. हे बघा, सगळे जरा असे बसा, 4 वाजता उठा. आता नाही बाबा, कळलं की नाही? 4 वाजता असं नाही. अगदी झोपून म्हणजे अगदी बिछाण्यावरती अगदी असं निजून म्हटली तरी चालेल, ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, असं. पण काय लोक ना भाग्यवान असतात. कळलं की नाही? काय माहिती आहे, असे बिछाण्यावर पडले ना की पडल्या सुरू होतात. कळलं की नाही? ताबडतोब. मग अशा लोकांनी काय करायचं? अशा लोकांनी जरा बसायचं. अशा लोकांनी काय करायचं? बसायचं. बसून ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात. 10 मिनिटं. एका प्रवचनात सद्गुरू असं म्हणाले, 10 मिनिटं तुम्ही म्हणा, मग नंतर तुमचा जो संकल्प आहे ना तो त्या ठिकाणी सोडा. तो संकल्प काय आहे परत 10 मिनिटं म्हणा आणि झोपी जा, असं एका ठिकाणी सांगितलं. दुसरी गोष्ट काय, प्रार्थना म्हटली रात्री झोपताना, मी पुन्हा सांगितलं, हे ईश्वराच्या ऐवजी ज्या देवाचं नाव आवडतं ते घ्या. तर दिवसभर केलेला अभ्यास हा तुमच्या अंतर्मनामध्ये डिपॉझिट व्हायला मदत होते. कळलं की नाही? पण आता समजा तुम्ही असं म्हटलं तर काही लोक असं म्हणायला सुरुवात करतील आणि काय होईल ते बघा. ते असे सुरू करणाऱ्यांनी काय होणार? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. आणि अशा डुलक्या काढल्या चालतील काय प्रार्थना म्हणताना? प्रार्थना म्हणताना अशा डुलक्या काढल्या तर चालतील काय? होय का नाही? कारण मी फार महत्वाचं तुम्हाला सांगतो, नाही ना? चालेल, असंच झालं पाहिजे. तुम्ही अरे सर काय आहे असं? कळलं की नाही? आता तुम्हाला काय सांगू, म्हणजे ते फार वेळ आता झालेला आहे. तेव्हा ते कॉन्शियस माइंड, सबकॉन्शियस माइंड, ते कसं जातं, ते कुठे सांग. रात्री झोपताना जे आपण विचार करतो ते आपल्या सबकॉन्शियस माइंडमध्ये जातात, म्हणजे अंतर्मनामध्ये. आणि अंतर्मन जे पकडतं ते जीवनामध्ये साकार करतं. म्हणून रात्री झोपताना वाईट विचार करू नये, अनिष्ट विचार करू नये. बरेच लोक आहेत ना, रात्री झोपतानाच असे झोपताना सुरू करतात, माझं कसं होईल, इंग्रजी कठीण आहे, गणित कठीण आहे, करिअर याच्यात होईल काय. म्हणजे हे तर ठीक आहे विद्यार्थ्यांचं. और पालकांचं म्हणजे आता असं मी त्या आलेल्या पालकांचं मी बोलत नाही, पण काय ती नवरा बायको आहेत ना, ते बरोबर ना त्या रात्रीच्या वेळेलाच भांडतात आणि बायकोचं तोंड तिकडे, नवऱ्याचं इकडे. कळलं की नाही? लक्षात, दुसरा मुहूर्तच मिळत नाही. कळलं की नाही? आणि मग ते रात्री झोपताना नको ते विचार. रात्री झोपताना सद्गुरूंनी म्हटलेलं आहे, रात्री झोपताना जर अनिष्ट विचार आले डोळे बंद करून, तर पहिले डोळे उघडा. कारण त्या ठिकाणी ती शक्ती केंद्रीभूत झालेली असते आणि तो विचार अंतर्मनात जाण्याची शक्यता असते. काय की नाही? म्हणून रात्री झोपताना चांगले विचार करा. तुम्हाला जे करिअरमध्ये जे व्हावंसं वाटतं ना ते विचार करा. लक्षात आलं की नाही? किंवा देवाचं नाव घ्या किंवा प्रार्थना म्हणा. कळलं की नाही? सो हे थोडक्यात एक गुपित आहे खरं बघायला गेलं तर, सिक्रेट. पण हे काय इथे तसं काय सिक्रेट काय नाही आहे. कळलं की नाही? सकलांशी आहे येथे अधिकार, कलियुगी उद्धार हरिनामे, असं जसं म्हटलेलं आहे तसं आहे. कळलं की नाही? तर ही रात्री झोपताना ही प्रार्थना जर म्हटली तर त्याचे फायदे आपणाला होतील. असो, म्हणून आता हे सगळं थोडक्यात आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे. तर बरेचसे विद्यार्थी असल्या कारणाने आपण अल्टिमेटली आता ह्याची जरा रिव्हिजन घेऊया ना. कळलं की नाही? ओके. तर मी आता विचारतो, म्हणजे ते सांगताना मी वर खाली सांगितलं असेल, पण मी जे प्रश्न विचारतो त्याची उत्तर येतात का बघूया. आपल्या जीवनात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती? शरीर. कळलं की नाही? कारण शरीर साक्षात परमेश्वर. त्याचप्रमाणे एक ते इट्स अ डिवाइन अँड मिरॅक्युलस कॉम्प्युटर. ओके. या कॉम्प्युटरला काय फिडिंग करायची? सकस आहार, शुद्ध पाणी आणि व्यायाम. काय फिडिंग करायचं नाही ते मगाशी ते गाण्यातून म्हटलं. अरे मटका नको, गुटका नको जुगार म्हटलं ना. पुढचं ऐका. कृतज्ञतेने स्मरण करा हो, शुभचिंतन नैवेद्य खरा हो. देवाला नैवेद्य देतो ना कृतज्ञतेने. म्हणजे एवढे लोक आपल्यासाठी करून राहिलेले आहेत. लक्षात आले की नाही? हे सगळे शिक्षक आहेत, पालक आहेत, कळलं की नाही? एवढे लोक आहेत, म्हणजे आपल्याला जे गाडीतनं घेऊन गेले, जे आले, मध्ये ड्रायव्हर असतील, कंडक्टर असतील, रिक्षावाले असतील, कळलं की नाही? शेतकरी असतील, तुम्ही म्हणजे विचारच करू शकत नाही. त्यांच्याबद्दल थँक्यू म्हणणं ते. आणि शुभचिंतन नैवेद्य खरा नैवेद्य. शुभचिंतन म्हणजे चांगले विचार. म्हणून
सुंदर विचारांची जोपासना हीच खरी देवाची उपासना. ओके, हा बरं. विद्यार्थी या नात्याने तुम्ही काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? मोठ्याने अभ्यास. अभ्यास करण्यासाठी, ज्ञान मिळवण्यासाठी, अभ्यास करण्यासाठी ज्ञान मिळवायचं ते देशासाठी. ज्ञान मिळवायचं ते देशासाठी. आज मी तुम्हाला एक अभ्यासाची पद्धत सांगितली. पहिला फॉर्म्युला काय सांगितला? 3R फॉर्म्युला. पहिला आर रीड. अगेन अँड अगेन, टिल यू रिमेंबर. ओके, रीड. दुसरा आर रिमेंबर. आणि तिसरा आर रिप्रोड्यूस. सो राईट. आणखीन एक सांगितलं, घरी एकदा धडा, वर्गामध्ये लक्षपूर्वक. हे महत्वाचं, लक्षपूर्वक जीवाचं काम करून ऐकणं. कळलं की नाही? म्हणजे बाजूला कोण बसलंय याचं भान असता कामा नये. कळलं की नाही? आणि परत घरी गेल्याच्या नंतर वाचायचं. आपलं जीवन कशामुळे चाललंय? मोठ्याने या, करेक्ट. निसर्गामुळे, नाही तर निसर्ग नियमामुळे. लॉज ऑफ नेचर. कळलं की नाही? वैश्विक जीवन पण लॉज ऑफ नेचरमुळे ना. पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, स्वतःभोवती फिरते म्हणून दिवस आणि रात्र. असं नाही कोण वरून कोणतरी बटन चालू करतोय. कळलं की नाही? किंवा पाऊस पडतो म्हणजे काय, वरून असे शावर चालू केला, समुद्राचं पाणी बाष्पीकरण होऊन वर जात आहे. तर जर वैश्विक जीवन निसर्ग नियमानुसार, आपण मनुष्य प्राणी सुद्धा त्या निसर्गाचा भाग आहोत. आपलं जीवन सुद्धा निसर्ग नियमानुसार चाललेलं आहे. आणि त्याच्यापैकी पहिला जो नियम मी सांगितला कोणता? ऍक्शन अँड रिॲक्शन आर इक्वल अँड ऑपोजिट. आणि दुसरा नियम कोणता सांगितला? जसा विचार. जसा विचार तसा जीवनाला, जसा विचार तसा जीवनाला आकार. ॲज यू थिंक सो यू बिकम. आणि हे विचार कोणते करायचे ते तुम्ही ठरवायचे. चूजिंग द राईट थॉट्स. अल्टिमेटली मी तुम्हाला सांगितले ती प्रार्थना सांगितली. ओके, सो ठीक आहे. आता हे तुम्हाला आवडलं असेल तर विद्यार्थी, विशेषतः विद्यार्थी, एक छोटीशी प्रतिज्ञा करूया का? ओके, कसे हात असे ठेवता ना शाळेत? ओके. मी माझ्या जीवनात यशस्वी होणार. मी माझ्या जीवनात यशस्वी होणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. मी माझ्या राष्ट्राची उत्तम सेवा करणार. आता